तूच म्हणतेस ना, बघ आता झालीच ना. आणि अर्जुन बोलतो, इथून पटकन जाऊया आता आणि एकदाची कोर्टाची तारीख घेऊन आपण हा पुरावा सादर करूया. एकदाचा निकाल लागला आपल्याकडून म्हणजे आपण रिकामे झालो. आणि आता ते दोघेही खूप खुश होतात. आणि अर्जुन बोलतो, आता त्या साक्षीचं काही खरं नाही. आता ती जेलमध्ये जाणार म्हणजे जाणारच. आणि फक्त 30 जुलैनंतर या केसचा निकाल लागणार आहे, मधुभाऊंच्या केसचा. आता फक्त फारच थोडे दिवस बाकी आहेत. आता प्रतापराव आणि कल्पनाताई बाहेर येतात त्या एक्स्पोमधून आणि मोकळ्या हवेत. आणि कल्पनाताई म्हणतात, अहो ती साक्षी आणि महिपतराव गेले ते बरं झालं बाई. एका अर्थी ते होते ना, मला चैनच पडत नव्हता, मला कम्फर्ट वाटत नव्हता. तेव्हा त्यावर प्रतापराव बोलतात, मग चल आता आपण मस्त एक्स्पो एन्जॉय करूयात. हे सगळे चैतन्याने ऐकलं आणि त्याला आता कन्फर्म कळालं की आता महिपत आणि साक्षी एक्स्पोमधून घरी आलेत. तर तो अजूनच टेन्शनमध्ये येतो आणि अर्जुनला सारखा फोन लावतो. फोन उचल ना अर्जुन, असं मनात असं बोलतो लवकर. त्याला खूप घाई झालेली असते. त्यात अर्जुन लवकर फोन उचलत नाही. तर दुसरीकडे आता अर्जुन सायलीचं भांडण दाखवले की ते पेंडंट शोधण्यासाठी जातात ना, तिथेच एकमेकांशी वाद घालतात. कारण अर्जुन बोलतो की हे पेंडंट आपल्याला आता इथून नाही घेऊन जाऊ शकत. त्यावर लगेच सायली चिडते आणि म्हणते, अहो मग आपण इतका खटाटोप कशासाठी केला? इथून घेऊन जात नाही तर आपण इथेच आहे साक्षीकडे पेंडंट, यातच समाधान मानायचं आहे का? तर मग आपण कोर्टात काय पुरावा सादर करणार हे पेंडंट घेऊन नाही जाणार तर? अर्जुन बोलतो, अगं हो मला माहीत आहे की हेच पेंडंट मोठा पुरावा आहे आपल्यासाठी, पण आपल्याला हे नाही घेऊन जाता येणार आता. असं हे दोघं एकमेकांशी वाद घालत असतात. आणि तिकडून चैतन्य बिचारा अर्जुनला सारखा फोन लावत असतो. अर्जुन उचलत नाही म्हणून सायलीला फोन लावतो, पण सायलीही उचलत नाही. आणि सायलीही उचलत नाही आणि अर्जुनही उचलत नाही. मग तो खूपच टेन्शनमध्ये येतो. तो कंटिन्यू फोन करत असतो या दोघांना, पण दोघेही फोन उचलत नाही. आणि इकडे अर्जुन आणि सायलीचे वाद काही संपत नाही. सायली काही अर्जुनचं ऐकत नाही. तिला ते पेंडंट घेऊन जायचं असतं, पण अर्जुन तिला तो घेऊ देत नाही. ती बोलते, अहो असं कसं, आपण हे पेंडंट घेऊनच जायचं, नाही तर आपण साक्षीच्याच घरात आहे पेंडंट आहे असं समजून आपण त्यातच समाधान मानायचं का? मग असं होतं तर कशाला इतका खटाटोप केला आणि कशाला आपण इतकी मेहनत केली? आणि दुसरीकडे दामिनी आणि महिपतचा सीन दाखवला. महिपत दामिनीला म्हणतो, काय देशमुखबाई, एसीची मस्त थंड हवा खाताय बसलाय आणि इथे आम्हाला घाम फुटलाय. पुढे आता काय करायचं देशमुखबाई? अहो काय लढाई लढायची आहे की नाही? काय ठरवलं आहे की नाही? तेव्हा नाही तर होत्याचं काय ठरवलं आहे की नाही पुढे काय करायचं? नाही तर होत्याचं नव्हतं होऊन जाईल. त्याला आलेलं टेन्शन तो दामिनीवर काढतोय आता. काही आहे की नाही, नाहीतर होत्याचं नव्हतं होऊन जाईल. याला आलेले टेन्शन महिपत आता दामिनीवर काढतोय बरं का. महिपत आणि आता दामिनी
मैपत आणि आता दामिनी म्हणते बसा ओ बसा. आणि मैपत आता बसतो खाली आणि दामिनी म्हणते काय आहे ना शिकरे, काय झालंय काय नाही नीट सांगा, हे घ्या पाणी. आणि मैपतला पाणी नेऊन देते आणि मैपत पाणी जोरात आपटतो त्या टेबलवर, पाणी सगळीकडे सांडते. आता दामिनी खूपच चिडते आणि त्यावर मैपत पण जास्तच आधीच चिडलेला असतो. आणि मैपत म्हणतो सगळं होऊन गेल्यावर काय सांगायचं आहे हो देशमुखबाई, माझ्या घरात तो येऊन गेला म्हणे, तो अर्जुन सुभेदार होता म्हणे. आता ते खरं आहे का खोटं आहे हे कसं समजणार. मला दामिनी आहे. आता त्याच्याकडे रागाने बघते आणि म्हणते अशा सिच्युएशनमध्ये नॉर्मल माणसं पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि जे काही झालंय ते रिपोर्ट करतात. मैपत म्हणतो अहो पण मी नॉर्मल नाही आहे ना आणि माझा धंदा पण नॉर्मल नाही आहे ना, मग मी काय करायचं. आणि मी पोलीस स्टेशनमध्ये गेले तर माझी 100 लफडी बाहेर येतील ना. मग दामिनी म्हणते तुम्ही दरवेळी असं घोड्यावर बसून येतात, मग अशाने काय लगेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात का, उलट वाढतच जातील ना. मागच्या वेळी पण असेच केलात. मैपत म्हणतो मग काय करायचं, काय असंच बसू हातावर हात ठेवून गप्प राहू. मग दामिनी त्यालाच ओरडते असं म्हणाली आहे की का मी की लगेच एक घाव 2 तुकडे करायचे नसतात शिकरे. दामिनी म्हणते अहो शिकरे, दरवेळी अशी चिडचिड करायची नसते, त्यानेच काही प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होत, या उलट वाढतच जातात. शांत राहून माइंड गेम करायचा असतो. मैपत चिडतो आणि म्हणतो परत आला का तुमचा माइंड गेम. हे बघा दामिनीबाई, मला दरवेळी ते माइंड गेम नाही शिकवायचा आणि मला ते माइंड गेम वगैरे काही कळतही नाही बरं का. ते काही असेल ते तुमचं तुम्ही बघा. माइंड गेम माझ्याकडे परत सारखं नाही ते माइंड गेम मला शिकवायचं. असं बोलून मैपत आता जास्तच चिडलेला असतो आणि बोलतो तुमचा तो माइंड गेम मग त्यावेळी का नाही उपयोगाला येत. तेव्हा दामिनी बोलते की येतो शिकरे, शांत डोकं ठेवून केलं ना सगळं काही होतं शिकरे. उगाच नेहमी चिडण्यात काही अर्थ नाही आहे. त्यामुळे शांत डोकं ठेवून शांत विचार करून केलेली कामे कधीही होतात. तुम्ही नका घाई करू आणि शांत व्हा. आपण काढू मार्ग यातून काहीतरी. आणि अडकवू त्याला. तेव्हा आता मैपतला दामिनी कोणता तरी प्लॅन सांगत असते. त्या प्लॅनला म्युझिक लावलेलं आहे. तो प्लॅन नाही ऐकवलेला आपल्याला. त्यामुळे काय प्लॅन असणार आहे, तो खूपच मोठा प्लॅन असणार आहे आणि यांच्या अर्जुनच्या विरोधात असणार आहे. तर पाहूया नेक्स्ट एपिसोडमध्ये तो काय प्लॅन असेल.